नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 साठी महत्त्वाची सराव प्रश्नपत्रिका। या प्रश्नपत्रिकामध्ये महत्त्वाचे इतिहासाचे प्रश्न आणि भूगोलाचे महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत। तसेच सर्व प्रश्न हे अत्यंत संभाव्य प्रश्न आहेत व मागील वर्षाचे प्रश्न आपण देखील यात ॲड केलेले आहेत। जर तुम्ही हायकोर्टमधील क्लर्क, स्टेनो किंवा इतर पदासाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। तर चला मित्रांनो, सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना 1905 मध्ये लंडनमध्ये कोणी केली होती? तर इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना ही 1905 मध्ये झाली होती मित्रांनो। हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे। व लंडनमध्ये कोणी केली होती? तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना 1905 मध्ये लंडनमध्ये केली होती। प्रश्न क्रमांक 2, बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी कोणत्या वर्षी केली होती? तर 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना नाना जगन्नाथ शेठ यांनी केली होती। प्रश्न क्रमांक 3, शतपत्रे प्रभाकर साप्ताहिकामधून कोणी लिहिली? तर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रे प्रभाकर साप्ताहिकमधून लिहिली होती। प्रश्न क्रमांक 4, 1857 च्या उठावात सातारा भागातून कोणी नेतृत्व केले होते? 1857 च्या उठावात सातारा भागातून रंगो बापूजी गुप्ते यांनी नेतृत्व केले होते मित्रांनो। प्रश्न क्रमांक 5, मदाम कामा यांनी भारताचा तिरंगा ध्वज जर्मनीतील कोणत्या शहरात फडकवला होता? मदाम कामा यांनी भारताचा तिरंगा ध्वज जर्मनीतील स्टुटगार्ट या शहरामध्ये फडकवला होता मित्रांनो। प्रश्न क्रमांक 6, द इंडियन सोशलिस्ट हे वृत्तपत्र कोणाशी संबंधित होते? द इंडियन सोशलिस्ट हे वृत्तपत्र श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याशी संबंधित होते मित्रांनो। प्रश्न क्रमांक 7, खुदाई खिदमतगार या संघटनेला कोणत्या नावाने ओळखले जात असे? लाल डगलेवाले या नावानेही ओळखले जात असे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 8, इंडिपेंडंट लेबर पार्टीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी केली होती? तर 1936 मध्ये इंडिपेंडंट लेबर पार्टीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती। प्रश्न क्रमांक 9, पुण्याच्या सार्वजनिक काका कोणाला म्हटले जाते? पुण्याच्या सार्वजनिक काका हे गणेश वासुदेव जोशी यांना म्हटले जाते मित्र। प्रश्न क्रमांक 10, बाजीराव पेशव्यांनी कोणत्या तहाने बेसिनचा म्हणजे वसईचा प्रदेश इंग्रजांना दिला होता? वसईचा तह हा 1802 मध्ये झाला होता। त्यात बाजीराव पेशव्यांनी वसईचा प्रदेश हा इंग्रजांना दिला होता। प्रश्न क्रमांक 11, आत्मीय सभेची स्थापना राजा राम मोहन रॉय यांनी कधी केली होती? आत्मीय सभेची स्थापना राजा राम मोहन रॉय यांनी 1815 मध्ये केली होती मित्रांनो। प्रश्न क्रमांक 12, इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेन्स 1857 हा ग्रंथ मूळ कोणत्या भाषेत लिहिला होता? इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेन्स 1857 चा हा ग्रंथ मूळ कोणत्या भाषेत होता? तर मराठी भाषेमध्ये लिहिला गेला होता। प्रश्न क्रमांक 13, शिवाजी महाराजांच्या काळात मजुमदार हे पद कोणत्या खात्याशी संबंधित होते? तर लेखा खात्यासाठी हे शिवाजी महाराजांच्या काळात मजुमदार पद हे लेखा खात्याशी संबंधित होते मित्रांनो। प्रश्न क्रमांक 14, कोणत्या कायद्याने बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे पद देण्यात आले होते? तर 1833 चा चार्टर ॲक्ट नुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाचे पद देण्यात आले होते मित्रांनो। प्रश्न क्रमांक 15, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दलित प्रवेश सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिरातील दलित प्रवेश सत्याग्रहाचे नेतृत्व हे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले होते मित्रांनो। प्रश्न क्रमांक 16, अभिनव भारत संघटनेचे मुख्य केंद्र नाशिकमध्ये कोणत्या नावाने ओळखले जात असते? अभिनव भारत संघटनेचे मुख्य केंद्र नाशिकमध्ये मित्रमेळा या नावाने ओळखले जाते मित्रांनो। प्रश्न क्रमांक 17,
मराठा वृत्तपत्र कोणत्या भाषेतून प्रकाशित होत असे? किंवा मराठा वृत्तपत्र हे इंग्रजी भाषेमध्ये प्रकाशित होत होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18. पहिल्या गोलमेज परिषदेला कोणते राष्ट्रीय पक्ष अनुपस्थित होते? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे पहिल्या गोलमेज परिषदेला अनुपस्थित होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19. भारतात नागरिक सेवा कोणी सुरू केली? भारतात नागरिक सेवा ही लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 20. कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्यात आली होती? तर लॉर्ड हार्डिंग दुसरा यांच्या काळात भारताची राजधानी कलकत्त्याहून बदलून दिल्ली ही करण्यात आली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21. छत्रपती शाहू महाराजांनी कोणत्या ठिकाणी आपली पहिली शाळा सुरू केली होती? छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे 1894 मध्ये आपली पहिली शाळा ही सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 22. युगांतर या क्रांतिकारी वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर बरेंद्र कुमार घोष हे युगांतर या क्रांतिकारी वृत्तपत्राचे संपादक होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23. शिवाजी महाराजांनी जिंकलेला शेवटचा किल्ला कोणता होता? तर जिंजी हा किल्ला शिवाजी महाराजांचा जिंकलेला शेवटचा किल्ला होता, जो की तामिळनाडू राज्यात येतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 24. पुणे करारावर डॉक्टर आंबेडकर आणि कोणाच्या वतीने स्वाक्षरी झाली होती? पुण्याच्या करारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मदन मोहन मालवीय यांची स्वाक्षरी झाली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा उल्लेख बंडखोराचा एकमेव पुरुष असा केला होता? सर यू रोज यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा उल्लेख बंडखोराचा एकमेव पुरुष असा केला होता. प्रश्न क्रमांक 26. 1857च्या उठावानंतर दिल्लीचा नाममात्र सम्राट म्हणून कोणाला घोषित करण्यात आले होते? तर बहादूर जफर यांना 1857च्या उठावानंतर दिल्लीचा नाममात्र सम्राट म्हणून घोषित करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 27. स्वदेशी हा शब्द प्रथम कोणी वापरला असे मानले जाते? स्वदेशी हा शब्द प्रथम दादाभाई नौरोजी यांनी वापरला होता असे मानले जाते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 28. विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोठे केली होती? विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना मुंबई येथे केली होती व त्याची स्थापना 1906 मध्ये करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 29. चंपारण्य सत्याग्रह कोणत्या पिकाशी संबंधित होता? चंपारण्य सत्याग्रह हे निळीशी शेती याच्याशी संबंधित होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 30. महाडचा चवदार तळे सत्याग्रह कोणत्या दिवशी झाला होता? महाडचा चवदार तळे सत्याग्रह हे 20 मार्च 1927 मध्ये झाला होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 31. हडप्पा संस्कृतीतील धोलावीरा कोणत्या बेटावर स्थित आहे? हडप्पा संस्कृतीतील धोलावीरा हे खादीर बेट याच्यावर स्थित आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 32. विजयनगर आणि बहमनी साम्राज्याचे कोणत्या सुपीक प्रदेशासाठी संघर्ष होता? विजयनगर आणि बहमनी साम्राज्यामध्ये रायचूर दोआब या सुपीक प्रदेशासाठी संघर्ष होता. प्रश्न क्रमांक 33. अल्लाउद्दीन खिलजीने दग-ए-चेहरा ही पद्धत कशासाठी लागू केली होती? तर घोडे आणि सैनिकांची ओळख पटवण्यासाठी अल्लाउद्दीन खिलजीने दग-ए-चेहरा ही पद्धत वापरली होती. प्रश्न क्रमांक 34. कोणत्या गुप्त राजाला भारताचा नेपोलियन म्हटले जाते? तर समुद्रगुप्त या राजाला भारताचा नेपोलियन म्हटले जाते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 35. इंडिका हे पुस्तक कोणाचे आहे? इंडिका हे पुस्तक मेगास्थनीज यांचं आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 36. फहियान हा चीनी प्रवासी कोणाच्या काळात भारतात आला होता? फहियान हा चीनी प्रवासी चंद्रगुप्त दुसरा विक्रमादित्य यांच्या काळात भारतात आला होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 37.
औरंगजेबाने कोणत्या शीख गुरूची हत्या केली होती? तर औरंगजेबाने गुरु तेज बहादूर या शीख गुरूची हत्या केली होती. प्रश्न क्रमांक 38. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक कधी प्रकाशित झाले होते? 1901 मध्ये पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इंडिया हे पुस्तक प्रकाशित झाले होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 39. ब्राह्मो समाजाचे विभाजन होऊन भारतीय ब्राह्मो समाज कोणी स्थापन केला होता? तर केशवचंद्र सेन यांनी ब्राह्मो समाजाचे विभाजन करून भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. सर्व प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो, व हे सर्व प्रश्न मुंबई हायकोर्ट भरतीसाठी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर सर्व प्रश्न हे नोट करून घ्यायचे. व तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे मित्रांनो व व्हिडिओला शेअर करायचे. प्रश्न क्रमांक 40. बंगालमध्ये कायमधारा पद्धत कोणी लागू केली होती? तर बंगालमध्ये कायमधारा पद्धत ही लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी चालू केली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 41. आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नाव काय होते? आझाद हिंद सेनेचे महिला रेजिमेंटचे नाव हे झाशीची राणी रेजिमेंट होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 42. काकोरी कट कोणत्या वर्षी घडला? काकोरी कट हे 1925 मध्ये घडला होता. प्रश्न क्रमांक 43. छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये कोणता ग्रंथ लिहिला होता? तर बुधभूषण हे ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत हे लिहिलं होतं मित्रांनो. प्रश्न क्रमांक 44. यंग इंडिया आणि हरिजन ही वृत्तपत्रे कोणाची होती? यंग इंडिया आणि हरिजन हे वृत्तपत्रे महात्मा गांधी यांची होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 45. 1857च्या उठावात कुंवर सिंग यांनी कोठून नेतृत्व केले होते? 1857च्या उठावात कुंवर सिंग यांनी जगदीशपूर हे बिहार राज्यातील जगदीशपूर आहे मित्रांनो, येथील कुंवर सिंग यांनी नेतृत्व केले होते. प्रश्न क्रमांक 46. साप्ताहिक स्वराज्य कोणी सुरू केले होते? साप्ताहिक स्वराज्य हे शिवराम महादेव परांजपे यांनी सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 47. राजर्षी शाहू महाराजांनी वेदोक्त प्रकारावरून कोणाला आपले धार्मिक गुरु म्हणून नेमले होते? तर शास्त्र जगद्गुरू यांना राजर्षी शाहू महाराज वेदोक्त प्रकरणावरून धार्मिक गुरु मानले होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 48. कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हटले जाते? तर रॉलेट ॲक्ट 1919 या कायद्याला काळा कायदा असे सुद्धा म्हटले जाते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 49. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोठे झाली होती? रयत शिक्षण संस्थेची स्थापना कार्ले तालुका कराड येथे झाली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 50. मुंबईत लेबर युनियनची स्थापना कोणी केली होती? मुंबईमध्ये लेबर युनियनची स्थापना ना. म. जोशी यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 51. सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती किलोमीटर आहे? तर 900 ते 1200 मीटर एवढी सह्याद्री पर्वताची सरासरी उंची आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 52. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशावर कोणती मृदा प्रामुख्याने आढळते? तर रेंगूर मृदा ही महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशावर आढळते मित्रांनो. 50 प्रश्न हे इतिहासाचे घेतलेले आहेत व 50 प्रश्न हे महाराष्ट्र भूगोल व इतर भूगोलचे घेतलेले आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 53. भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे? भारतातील गुजरात या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारपट्टी ही लाभलेली आहे. तर एकूण 1600 किलोमीटर एवढी किनारपट्टी ही गुजरात राज्याला लागलेली आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 54. पृथ्वीच्या थरांमध्ये सियाल मध्ये कोणत्या खनिजांचे प्रमाण अधिक असते? तर सिलिका आणि ॲल्युमिनियम या दोन खनिजांचे प्रमाण हे पृथ्वीच्या थरांमध्ये जास्त प्रमाणात आढळते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 55. अस्तंबा हे शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? अस्तंबा हे शिखर सातपुडा पर्वतरांगेत आहे मित्रांनो.
आणि अस्तंबा हे शिखर नंदुरबार जिल्ह्यात येतो मित्र. प्रश्न क्रमांक 56. भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे? भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग हे अरवली पर्वत आहे मित्रांनो, जे की राजस्थानमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 57. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण किती लांबी आहे? गोदावरी नदीची महाराष्ट्रात 668 किलोमीटर एवढी लांबी आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय हे सिकंदराबाद येथे आहे. प्रश्न क्रमांक 59. जगातील सर्वात उंच नौकानयन योग्य सरोवर कोणते? तर टिटिकाका सरोवर. टिटिकाका सरोवर हे जगातील सर्वात उंच नौकानयन योग्य सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 60. दूधसागर धबधबा कोणत्या राज्यात आहे? दूधसागर धबधबा हे गोवा राज्यात आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 61. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात? सोलापूर या जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये ज्वारीचे कोठार म्हटले जाते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 62. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती दिवस लागतात? तर 365 दिवस आणि 6 तास एवढे वेळ पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्णसाठी लागतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 63. गॉडविन ॲस्टीन म्हणजे K2 हे शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर K2 हे शिखर काराकोरम या पर्वतरांगेत आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 64. डेक्कन ओडिसी ही पर्यटन रेल्वे कोणत्या राज्यात चालते? तर महाराष्ट्र राज्यात डेक्कन ओडिसी ही पर्यटन रेल्वे चालत असते. प्रश्न क्रमांक 65. पृथ्वीच्या वातावरणातील कोणत्या थरात हवामानाशी संबंधित घटना घडतात? तर तपांबर. पृथ्वीच्या वातावरणातील तपांबर या थरात हवामानाशी संबंधित घटनाही घडत असतात. प्रश्न क्रमांक 66. लोकतक सरोवर कोणत्या राज्यात आहे? लोकतक हे सरोवर मणिपूर राज्यात आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 67. तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील कोणत्या डोंगर रांगेत होतो? तर सातपुडा डोंगर रांगेत तापी नदीचा उगम होतो मित्रांनो व मुलताई जवळ होतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 68. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे प्रशासकीय विभाग आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 69. जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण मोसिनराम या कोणत्या राज्यात आहे? जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण मोसिनराम हे मेघालय राज्यात आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 70. कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? तर तुंगभद्रा ही कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 71. शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर कावेरी नदीवर शिवसमुद्रम ही जलविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 72. खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर आहे? खडकवासला हे धरण मुठा नदीवर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 73. पॅसिफिक रिंग ऑफ फायर कशासाठी प्रसिद्ध आहे? पॅसिफिक रिंग ऑफ फायर हे ज्वालामुखी आणि भूकंप यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 74. महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा हा गडचिरोली जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 75. भारतातील सर्वात मोठे खारट पाण्याचे सरोवर कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे खारट पाण्याचे सरोवर हे चिल्का सरोवर आहे मित्रांनो, जे की ओडिसामध्ये आहे. चिल्का सरोवर हे ओडिसा राज्यामध्ये येत असतो. प्रश्न क्रमांक 76. बेरन आयलँड हे भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? बेरन आयलँड हे भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी हे अंदमान आणि निकोबार या ठिकाणी आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 77. महाराष्ट्रात सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा हा अहमदनगर म्हणजे आजचे अहिल्यानगर आहे मित्रांनो. तसेच अहमदनगर किंवा अहिल्यानगर हे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकाचे जिल्हा आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 78.
उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या कल्पनीय रेषांना काय म्हणतात? उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या कल्पनीय रेषांना रेखावृत्त असे म्हणतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 79. मांजुली हे जगातील सर्वात मोठे नदीपात्रातील बेट कोणत्या नदीवर आहे? तर ब्रह्मपुत्रा या नदीवर मांजुली हे जगातील सर्वात मोठे नदीपात्रातील बेट आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 80. विदर्भातील सर्वात मोठी नदी कोणती? विदर्भातील सर्वात मोठी नदी ही वैनगंगा आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 81. महाराष्ट्रातील कोणत्या बंदराला अरबी समुद्राची राणी म्हटले जाते? तर मुंबईमधील जवाहरलाल नेहरू बंदर किंवा नावाशेवा बंदर असे म्हटले जाते. या बंदराला अरबी समुद्राची राणी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 82. पृथ्वीच्या कक्षेचा आकार कसा आहे? पृथ्वीच्या कक्षेचा आकार हे लंबवर्तुळाकार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 83. पेंच अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात विभागले गेले आहे? पेंच अभयारण्य हे नागपूर जिल्ह्यात विभागलेले आहे. प्रश्न क्रमांक 84. काळी मृदा कोणत्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त असते? तर कापूस या पिकासाठी काळी मृदा ही अत्यंत उपयुक्त असते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 85. सांबर सरोवर कोणत्या राज्यात आहे? सांबर सरोवर हे राजस्थान राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 68. भारतातील सर्वाधिक जंगलांचे प्रमाण टक्केवारीनुसार कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात जंगलाचे प्रमाण हे टक्केवारीनुसार मिझोरम या राज्यात आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 87. महाराष्ट्रात कापूस संशोधन केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रात कापूस संशोधन केंद्र हे नागपूरमध्ये आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 88. रोहतांग खिंड कोणत्या राज्यात आहे? रोहतांग खिंड हे हिमाचल प्रदेश या राज्यात आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 89. धान्य उत्पन्नात अग्रेसर असलेल्या राज्याला काय म्हणतात? धान्य उत्पन्नात अग्रेसर असलेल्या राज्याला पंजाब किंवा भारताचे धान्य कोठार असे म्हणतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 90. पृथ्वीच्या अंतरंगात नफे म्हणजे काय? पृथ्वीच्या अंतरंगात नफे म्हणजे निकेल आणि लोह होतं मित्रांनो. प्रश्न क्रमांक 91. महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहते? महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरून तेरखोल नदी हे वाहत असते. प्रश्न क्रमांक 92. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? जगातील सर्वात लांब नदी ही नाईल नदी आहे. प्रश्न क्रमांक 93. नरोरा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्याचे आहे? नरोरा अणुऊर्जा प्रकल्प हे उत्तर प्रदेश म्हणजे यूपी या राज्याचे आहे. प्रश्न क्रमांक 94. गोदावरी आणि कृष्णा या नद्यांचा उगम कोणत्या राज्यात होतो? गोदावरी आणि कृष्णा या नदींचा उगम हे महाराष्ट्र राज्यात होतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 95. महाराष्ट्रातील सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प कोणत्या विभागात आहे? महाराष्ट्रातील सर्वात जास्त किंवा सर्वात अधिक व्याघ्र प्रकल्प हे विदर्भ या विभागात आहे मित्रांनो. नागपूर आणि अमरावती विभाग याच्यात सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प आहेत. प्रश्न क्रमांक 96. सूर्याच्या प्रकाशाला पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? सूर्याच्या प्रकाशाला पृथ्वीवर पोहोचण्यासाठी सुमारे 8 मिनिटे 20 सेकंद एवढे लागत असतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 97. व्हिक्टोरिया धबधबा कोणत्या नदीवर आहे? व्हिक्टोरिया हे धबधबा झांबोजी या नदीवर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 98. भारतातील तांब्याचे सर्वात मोठे उत्पादक राज्य कोणते आहे? भारतातील तांब्याचे सर्वात मोठे उत्पादक राज्य हे मध्य प्रदेश आहे मित्रांनो, MP. प्रश्न क्रमांक 99. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे अमरावती जिल्ह्यात आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 100. सर्व प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे आहेत मित्रांनो. तुम्ही जर इथपर्यंत आपला व्हिडिओ बघत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायचे. महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे प्रामुख्याने कोणत्या नदीच्या खोऱ्यात आढळतात? वर्धा आणि वैनगंगा या नदीत महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे प्रामुख्याने आढळत असतात मित्रांनो.
मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय जोहार.